मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती महायुतीमध्ये तिढा कायम आहे. आत्तापर्यंत अनेक नेत्यांची नावं पुढे आलेली आहेत, पण अद्यापही एकही नावावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे. आता कालपासून माणिकराव कोकाटे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांचं नाव पुढे येतोय. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत माणिकराव कोकाटे आहेत स्वतः. सर, अगदी भुजबळांपासून ते अनेक नेत्यांची नावं पुढे आलेली आहेत, पण अजूनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही आहे. आपलं नाव पुढे येतोय. आपण इच्छुक आहात? हे बघा काय आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी अजितदादांशी चर्चा केली त्यावेळी दादांकडनं मला असं सांगण्यात आलं की दिल्लेश्वरांनी भुजबळ साहेबांना नाशिकमध्ये उमेदवारी द्यावी असा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे बाकीचा पुढचा प्रश्न येत नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापूर्वी 15-20 दिवसापूर्वी झालेली चर्चा आहे. त्यावेळी मग जर भुजबळ साहेबांचं नाव येत असेल तर आमचा दुसरा कोणाचा निवडणूक लढवण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीला कोणीही इच्छुक नव्हतो. कारण नाव फायनल झालेलं असल्यानंतर मग आम्ही उगाच त्यात इच्छा व्यक्त करणं नेहमी वारंवार त्या ठिकाणी त्यांना अडचणीत आणणं हे काही माझ्या स्वभावाला पटत नाही. आता काल जेव्हा भुजबळ साहेबांनी माघार घेतली, ती का घेतली मला माहीत नाही. त्यांनी माघार घेतली आणि पक्षाचा उमेदवार घोषित झाल्यानंतरही कदाचित उशीर होत असेल त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल, मला माहिती नाही. पण मी स्वतः इच्छुक नसताना मला जर पक्षाचा आदेश आला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. परंतु मी स्वतः इच्छुक होऊन आणि कोणाच तरी कॉम्पिटिशनमध्ये उतरून आणि कोणाच तरी नाव कॅन्सल करायचं अशा विचाराने मी निवडणूक लढवत नाही. मला पक्ष जर म्हटला तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल तर मी लढवेल. पण ही जागा जी नाशिकची जागा आहे, या जागेवरती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी याही पक्ष म्हणजे त्यात प्रामुख्याने भाजप, शिवसेनेने पण दावा केला आहे. राष्ट्रवादीलाच ही जागा सुटेल आपल्याला कॉन्फिडन्स आहे? नाही, मी असं म्हटलंच नाही. राष्ट्रवादीला जागा सुटेल असं माझं म्हणणं नाही. परंतु राष्ट्रवादीला जागा सुटलेलीच आहे. जर भुजबळांसाठी राष्ट्रवादीला जागा सुटू शकते तर मग ती जागा राष्ट्रवादीलाच राहू शकते. दुसऱ्या माणसासाठी का नाही सुटणार? प्रश्न हा आहे की जर दिल्लेश्वरांनी भुजबळांसाठी राष्ट्रवादीला जागा सोडा म्हणून सांगितलं आहे, मग तीच जागा पुढे कंटिन्यू होईल राष्ट्रवादीला. राष्ट्रवादीकडे उमेदवार नसेल आणि दादाने सांगितलं की आमच्याकडे उमेदवार नाही, आम्हाला लढायचं नाही, तुम्ही तुमचा उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं किंवा मग BJP फडणवीस साहेबांनी द्यावं, त्यांनी जर सांगितलं तर तसंही होऊ शकेल. त्यामुळे आता जागा राष्ट्रवादीचीच आहे सध्या. कारण जर भुजबळांचं नाव जाहीर झालेलं आहे तर मग ती जागा राष्ट्रवादीचीच आहे, मग दुसरीची कोणाची असू शकत नाही. पण आता त्याच्यामध्ये सत्ताधारी इथला जो खासदार आहे तो शिंदे सेनेचा आहे. त्यामुळे थोडासा हे उशीर होत असावा असं माझं मत आहे. तर आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत तेही सिन्नरचे आहात, आपण विद्यमान आमदार आहात सिन्नरचे. आपल्याला जर हे मिळालं तिकीट तर किती खात्री आहे विजयाची? हो, मी सत्ताधारी आमदार आहे तिथे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं झाली ते माझ्या तालुक्यातल्या जनतेने सगळ्यांनी उघड्या डोळ्याने पाहिलेली आहेत. लोक आजही बघतात आहे. त्यामुळं माझ्याशी कामाच्या स्पर्धेमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये कोणताही माणूस स्पर्धा करू शकत नाही. नाशिकमध्ये तर नाहीच नाही. त्यामुळे कसं आहे की ज्या लोकांना माझ्या कामाविषयी संशय असेल त्यांनी माझ्या मतदारसंघात एकदा जाऊन चक्कर मारला पाहिजे आणि लोकांची विचारपूस केली पाहिजे. त्यामुळे माझे आमदार आणि सत्ताधारी आमदारमध्ये फरक असतोच. तर त्या दृष्टिकोनातून सिन्नरमध्ये माझी निवडणूक, मी जर उमेदवार असतो तर सिन्नरमध्ये मी फार पुढे निघून जाईल. सिन्नरच्या व्यतिरिक्त जर महायुतीने उमेदवार दिला तर किती फरक, किती फटका महायुतीला बसेल, आपलं आकलन काय? नाही, सिन्नर तालुका म्हटलं ते थोडा इमोशनल आहे, भावनाप्रधान आहे, राजकीय तालुका आहे. त्यामुळे तो तालुका जर काही त्याच्यामध्ये एका बाजूने झुकला, मी सांगूनसुद्धा काही लोकांनी ऐकलं नाही, तर त्याच्यामध्ये 5-50 हजार मतांची आघाडी घेऊन जर उमेदवार इकडे आला तर नाशिक शहरामध्ये असं एकही मतदारसंघ नाही की ज्याच्यामध्ये 50,000 आघाडी जिरवता येईल. किंवा मग इगतपुरी तालुका आहे, इगतपुरी तालुक्यामध्ये काय आघाडी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर 60-70 हजार 80,000 मतं घेऊन इकडे जर नाशिकमध्ये माणूस उतरला तर तेवढी आघाडी जिरवण्याचा कुठलाही एक मतदारसंघ नाही. कारण शहर हे कॉस्मोपॉलिटिशियन आहे. इथं 50%, 52%, 48%, 52%, 50%, 49% असं 2-5% फरक पडू शकतो. एकदम एक्स्ट्रीमली 20 आणि 25% फरक पडत नाही. त्यामुळे मग तिकडं जर जास्त मताधिक्य झालं तर मग मात्र इकडं शहरामध्ये अवघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांना तसा विचार करावा लागला तर काही त्यामध्ये गैर नाही असं माझं मत आहे. साहेब, एक अखेरचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने भुजबळांनी एक भीती व्यक्त करून आपली उमेदवारी मागे घेतली होती, कारण महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करून जवळपास महिना लोटलेला आहे, महायुतीने अद्यापही ज्यात उमेदवार जाहीर केलं नाही आहे, याचा कुठंतरी फटका बसेल आणि त्यामुळेच मी माझी उमेदवारी मागे घेईन किंवा तिन्ही पक्षामध्ये तेढ नको असं एक त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. लवकर जाहीर झालं नाही आत्ता, तर किती याचा परिणाम या निवडणुकीमध्ये जाणार? मला नाही वाटत काही परिणाम झालेला. हे बघा, लोकांची मतंही ठरलेली असतात. ज्या दिवशी निवडणूक लागते त्या दिवशी कोणत्या पक्षाला कोणाचं मतदान हे ठरलेलं असतं.
उमेदवार आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुकीमुळे उमेदवार हा गौण आहे. उमेदवार शेवटी देशाचं राजकारण असल्यामुळे मोदी साहेबांच्या बरोबर असलेली लोक आणि मोदी साहेबांच्या विरुद्ध असलेली लोक हा रेशो कायम आहे. त्यामध्ये 1 किंवा 2% लोकांचं मत परिवर्तन जी बांधावर असतात, जे मत उमेदवाराच्या भाषणामुळे, विचारामुळे किंवा उमेदवाराच्या कामामुळे, विकासामुळे याच्यामुळे जी काही मतं इकडं तिकडं होतात ती 2%च मतं असतात. 2% फार झाले, मी तर म्हणतो 2% मतं असतात, पण मतं फिक्स झाले असतात आणि 2% मतं वळवणं काही फार मोठी जबाबदारी असं मला वाटत नाही. त्यामुळे ते सहज शक्य आहे, काही अवघड नाही. तर एकूणच हे होते माणिकराव कोकाटे, जे विद्यमान आमदार आहेत. मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती तिढा कायम आहे आणि एकूणच पक्षांनी जर मला आदेश दिले तर मी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक लढवेन अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे एकूणच आता या सगळ्या जागेसंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.